महिला आरक्षण विधेयकावरून भाजपमध्ये दोन गट. खासदार संजय राऊत यांचा मोठा आरोप, तर पंतप्रधान नरेंद्र मोदींना पदावरून हटवण्यासाठी षडयंत्र रचलं जात असल्याचा राऊतांचा दावा. बारामती पोटनिवडणुकीच्या प्रचाराचा आजचा शेवटचा दिवस. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये आज बारामतीमध्ये जाहीर सभा. राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे प्रमुख नेते राहणार उपस्थित. सुनेत्रा पवारांच्या प्रचारासाठी सुप्रिया सुळे पहिल्यांदाच महायुतीच्या मंचावर येणार. महायुतीचे नेते आणि सुप्रिया सुळे एकाच मंचावर दिसणार. महिला आरक्षण विधेयक नामंजूर झाल्याच्या निषेधार्थ भाजपचा आज मुंबईमध्ये मोर्चा. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये निघणार मोर्चा. जेनझीचा आकर्षित करण्यासाठीही भाजप करणार प्रयत्न. प्रियांका गांधींकडे इंदिरा गांधींसारखं नेतृत्व, त्यामुळे त्या इंडिया आघाडीचा चेहरा बनू शकतात. जनशक्ती जनता दलाच्या तेजप्रताप यादव यांचं वक्तव्य. तर राहुल गांधींच्या हातून काही साध्य होणार नाही, अशीही दिली प्रतिक्रिया. राज्यातील 17 लाख सहकारी आणि निमसरकारी कर्मचारी आजपासून बेमुदत संपावर. सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना अंमलबजावणी त्वरित लागू करण्याची मागणी. परतवाडा शोषण प्रकरणातील मुख्य आरोपी अयान अहमदनं पैशांसाठी आईचे सोन्याचे दागिने चोरल्याचं झालं उघड. मुलींवर पैसे उधळणं आणि महागडे मोबाईल वापरण्याच्या छंदामुळे अयान कर्जबाजारी. परतवाडा लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपींची कोठडी आज संपणार. मुख्य आरोपींसह 4 आरोपींना आज अचलपूर न्यायालयात हजर करणार. पोलीस आणखी कोठडी वाढवून मागण्याची शक्यता. भोंदूबाबा अशोक खराच्या अडचणीमध्ये आणखी वाढ. नाशिकच्या सिन्नर पोलीस ठाण्यामध्ये फसवणुकीचा गुन्हा दाखल. बनावट खात्यांमधून 57,90,000ची फसवणूक. भोंदूबाबा खराच्या कोट्यवधींच्या संपत्तीवर ईडीची टाच येणार असल्याची माहिती. बेकायदेशीर मालमत्तेवर प्रोव्हिजनल अटॅचमेंटची प्रक्रिया सुरू झाली. नाशिकच्या TCS कंपनीतील अत्याचार आणि धर्मांतरण प्रकरणातील संशयित मुंबईचे आरोपी या आरोपींचे मोबाईल झाले जप्त. ग्रुप लीडरकडून दररोज आक्षेपार्ह मेसेज पाठवून तरुणींचा छळ केल्याची माहिती आली समोर. सलग दुसऱ्या दिवशी मध्य रेल्वेचं वेळापत्रक हे कोलमडलेलंच. दिवा रेल्वे स्थानकावर प्रवाशांची तौबा गर्दी. लोकल उशिरा धावत असल्यामुळे प्रवाशांचे हालच हाल. नाशिकमध्ये पर्यावरण प्रेमींचा मोर्चा. वृक्षतोडीच्या विरोधात महानगरपालिकेवर मोर्चा. तपोवन गंगापूर रोडवरील वृक्षतोडीच्या विरोधात पर्यावरण प्रेमी झाले आक्रमक. राज्यात आजपासून विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्याची आणि पावसाची शक्यता. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भाला 24 एप्रिलपर्यंत पावसाचा येलो अलर्ट. नाशिकमध्ये लोखंडी गेट अंगावर पडून 13 महिन्यांच्या चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू. आईसोबत कचरा टाकून परत येत असताना घडला अपघात. लोखंडी गेट अचानक निखळून पडल्यानंतर चिमुरडी गेट खाली आली. पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याला 1 वर्ष पूर्ण. पाकिस्तान पुरस्कृत अतिरेक्यांनी हिंदू पर्यटकांवर धर्म विचारून झाडल्या होत्या गोळ्या. हल्ल्याच्या कटू आठवणी आजही जिवंत. पाकिस्तानमध्ये होणाऱ्या शांतता चर्चेसाठी अमेरिका आणि इराणची सहमती. अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष JD व्हॅन्स आज इस्लामाबादमध्ये पोहोचणार. युद्धविराम संपवण्यास अवघे काही तासच उरले.